हॅलो माय डियर स्टुडंट्स, आज सेकंड पेपर मधला जो पार्ट आहे तो एक्सआर्क आहे, म्हणजे पेज नंबर 30 आणि पेज नंबर 24 वरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहे आणि पेज नंबर 30 वरती जे प्रॉब्लेम्स आहेत ते अनसॉल्व्ड आहे. ओके, तर आपल्याला हे सर्व प्रॉब्लेम्स पाहिजे. अगदी सिंपल आहे आणि एक्सआर्क ह्या मेथडची आहे. मेथड व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये आपण काय म्हणतोय, लेट y is equals to sin inverse of 4 into sin of x plus 5 into cos of x divided by root of 41. आता ही जी मेथड आहे ही मेथड कशा पद्धतीने आपण पाहतो. 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर किती झालेले आहे. 4 स्क्वेअर दॅट इज 60, 5 स्क्वेअर दॅट इज 25 प्लस 16 दॅट इज 41. रूट ऑफ 41 आलेला आहे. रूट ऑफ 3 स्क्वेअर दॅट इज 3 प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 1, म्हणजे 3 प्लस 1 दॅट इज 4. 4 चा स्क्वेअर रूट किती झालाय 2. 1 इथे 1 आहे तर 1 प्लस 1, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 2 आणि 2 चा स्क्वेअर रूट 2. म्हणजेच यामध्ये तुम्हाला जे इथे कोएफिशियंट्स दिसतात यांच्या स्क्वेअरची ऍडिशन आणि त्याचा जर स्क्वेअर रूट हा डिनॉमिनेटर असेल तर ही मेथड फॉलो करतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, सो साइन इनवर्स ऑफ, वी सेपरेट द डिनॉमिनेटर 4 अपॉन रूट ऑफ 41 इनटू साइन ऑफ x असं लिहिलं तर चालेल, प्लस 5 अपॉन रूट ऑफ 41 इनटू कॉस ऑफ x. ओके, आता असं जर असेल तर यामध्ये आपण काय करतो आहे, हा जो 4 अपॉन रूट ऑफ 41 आहे याच्या जागेवर तुम्हाला साइन ऑफ अल्फा घ्यायचा आहे आणि याच्या जागेवरती तुम्हाला कॉस ऑफ अल्फा घ्यायचा आहे. तर कन्सिडर और सपोज 4 अपॉन रूट ऑफ 41 इज इक्वल्स टू साइन ऑफ अल्फा and 5 upon root of 41 is equals to cos of alpha. ओके, जर का मी sin of alpha ची व्हॅल्यू 4 upon root of 41 ची व्हॅल्यू sin of alpha घेतली आहे, 5 upon root of 41 ची व्हॅल्यू cos of alpha घेतलेली आहे, तर आता इथे काय होतो, नाउ sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू काय होईल, तर 4 अपॉन रूट ऑफ 41 चा होल स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट ऑफ 41 चा होल स्क्वेअर होईल सर. म्हणजेच यामध्ये 16 अपॉन 41 प्लस 25 अपॉन 41 मीन्स 16 प्लस 25 दॅट इज 41 अपॉन 41 and that is equals to 1. म्हणजे sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा ची व्हॅल्यू किती भेटली, 1. म्हणजे हे जे कन्सिडर केलेले आहे ते करेक्ट आहे. बरोबर. असं जर असेल तर नाव आता यामध्ये ऑल्सो टॅन ऑफ अल्फा, आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे, तर टॅन ऑफ अल्फा म्हणजे साइन ऑफ अल्फा अपॉन कॉस ऑफ अल्फा होतो आणि साइन ऑफ अल्फाची व्हॅल्यू आहे 4 अपॉन रूट ऑफ 41, कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू आहे 5 अपॉन रूट ऑफ 41, रूट ऑफ 41 गेट कॅन्सल्ड, म्हणजेच काय झालं 4 अपॉन 5. काय झालेलं आहे 4 अपॉन 5. This is the value of tan of alpha and so alpha is equals to tan inverse of 4 upon 5. अल्फा ची व्हॅल्यू काय झालेली आहे, tan inverse of 4 upon 5. ठीक, आता हे जे इक्वेशन फर्स्ट आहे काय बनेल, इक्वेशन फर्स्ट बिकम y is equals to sin inverse of 4 upon root of 41 means sin of alpha, sin of alpha into sin of x plus cos of alpha into cos of x. बरोबर. तर हा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला कोणता असेल तर बट cos of alpha x alpha minus x म्हणा किंवा x minus alpha, both are the same meaning, काय हरकत नाही. cos of alpha minus x जर आपण पाहला तर काय येतो, cos of alpha into cos of x minus, इथे जर मायनस असेल तर प्लस साइन ऑफ अल्फा इनटू साइन ऑफ एक्स असतो. म्हणजे
याच्या जागेवरती आपण साइन इनव्हर्स ऑफ कॉस ऑफ अल्फा मायनस एक्स पुटअप करू शकतो, बरोबर आहे. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, साइन इनव्हर्स ऑफ, लक्षात घ्या, साइन इनव्हर्स ऑफ कॉस ऑफ एक्स जर असेल तर आन्सर असते पाय बाय 2 मायनस एक्स, आणि म्हणून मग इथे काय झालेलं आहे, दॅट इज पाय बाय 2 मायनस अल्फा मायनस एक्स. चालेल. आता यामध्ये अल्फा म्हणजे काय, तर अल्फा मीन्स टॅन इनव्हर्स ऑफ 4/5. सो पाय बाय 2 मायनस, मी याला जर सिम्प्लिफाय केलं तर यामध्ये होतो टॅन इनव्हर्स ऑफ 4/5, देन मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस एक्स. काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे. परत एकदा रिपीट करू आपण. यांचा डिनॉमिनेटर आणि याचा डिनॉमिनेटर सेपरेट करून लिहिलेला आहे. याला आपण साइन ऑफ अल्फा आणि याला आपण कॉस ऑफ अल्फा लिहिलेला आहे. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या करेक्ट आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे, साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. मग यांच्या स्क्वेअरची ऍडिशन केली तर आपल्याला किती मिळालं, 1. म्हणजे याचा अर्थ ह्या व्हॅल्यूज करेक्ट आहे. मग टॅन ऑफ अल्फा म्हणजे काय, तर साइन ऑफ अल्फा अपॉन कॉस ऑफ अल्फा, म्हणजेच काय झालं 4/5. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 4/5. मग इक्वेशन फर्स्ट काय बनेल, तर y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 4/√41 च्या जागेवरती साइन ऑफ अल्फा इंटू साइन ऑफ एक्स, कॉस ऑफ अल्फाच्या जागेवरती व्हॅल्यू 5/√41 इंटू कॉस ऑफ एक्स, बरोबर. सो but we know the values, cos of alpha minus x म्हणजे cos of alpha into cos of x plus sin of alpha into sin of x होतो. म्हणजे sin inverse of cos of alpha minus x आलेला आहे. यानुसार जर आपण पाहिलं तर याची व्हॅल्यू काय झालेली आहे, cos of alpha minus x. sin inverse of cos of x जर असेल तर आन्सर असतो पाय बाय 2 मायनस x, आणि म्हणून पाय बाय 2 मायनस ही टर्म. आता हा अल्फा म्हणजे कोण आहे, तर tan inverse of 4/5 म्हणजे मायनस टॅन इनव्हर्स ऑफ 4/5 and मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस. हा झाला y. नाउ डिफरन्शिएट y, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x ने. सो dy by dx इज इक्वल्स टू d dx ऑफ पाय बाय 2 मायनस टॅन इनव्हर्स ऑफ 4/5 प्लस काय झालेला आहे x. The derivative of pi by 2 is a constant, derivative is 0. Derivative of tan inverse of 4/5, tan inverse of 4/5 is a constant, answer is 0. And derivative of x is 1, so the answer is 1. म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काय झालेली आहे 1. ओके, and this much is the answer. एवढं सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला इथे दिसते आहे. ठीक, सेम प्रॉब्लेम आपण असं करू. हा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो आहे, हा एक प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे, आणि हा एक प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे. ठीक आहे, असे 3 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू. आणि मेथड सारखी यूज करतो, दुसऱ्या मेथडनी सुद्धा आन्सर काढता येईल. परंतु काय होतं की ती मेथड जी आहे, जसं 1/√2 आहे तर साइन ऑफ 45 मी यूज केला असता, तर ती मेथड तुम्हाला कसं एखाद्या प्रॉब्लेम साठी ठीक आहे, परंतु वेगवेगळ्या मेथड करण्यापेक्षा तुम्हाला एकाच मेथडने हे सर्व प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून देऊ. ठीक, असं करतोय. 6 नंबरचा पहिले प्रॉब्लेम घेतोय. लेट y is equals to cosec inverse of 10 upon 6 into sin of 2 to the power x minus 8 into cos of 2 to the power x ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आता एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x म्हणजेच काय झालेलं आहे, साइन इनव्हर्स ऑफ x. कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x चा अर्थ काय झालेला आहे, साइन इनव्हर्स ऑफ x. अँड सो साइन इनव्हर्स ऑफ काय होणार, तर 6 into sin of 2 to the power x minus 8 into cos of 2 to the power x divided by 10. चालेल. And now we separate their denominators. Sin inverse of
आता इथे काय होणार 6/10 into sin of 2 to the power x minus 8/10 into cos of 2 to the power x, bracket complete. Now consider 6/10 म्हणजे sin of alpha. ओके, कुठेही असो, पहिल्याला sin आणि दुसऱ्याला cos, and 8/10 is equals to cos of alpha. आता चेक करून पाहू की ह्या ज्या व्हॅल्यूज आपण घेतलेल्या आहेत त्या करेक्ट आहे किंवा नाही. तर नाव sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू 6/10 होल स्क्वेअर प्लस 8/10 होल स्क्वेअर. म्हणजेच काय झालं 36/100 प्लस 64/100 मीन्स व्हॉट 100 इज द LCM आणि इथे झालेला आहे 36 प्लस 64 दॅट इज इक्वल्स टू 100. म्हणजे आन्सर किती झालेला आहे पण नाव tan of alpha is equals to sin of alpha upon cos of alpha असं लिहू शकतो. मग sin of alpha means what 6/10, cos of alpha means what 8/10, 6/8. 6/8 means what 3/4. बरोबर. And so the alpha is equals to tan inverse of 3/4 झालेला आहे. tan inverse of काय झालेला आहे 3/4. This is the value of alpha. ही कोणाची व्हॅल्यू झालेली आहे अल्फाची. आता एवढं झाल्यानंतर मग आपण याला काय करतो सॉल्व करतोय आता. ठीक, y is equals to हा जो इक्वेशन फर्स्ट आहे इक्वेशन फर्स्ट बिकम y is equals to sin inverse of 6/10 means काय आलं sin of alpha into sin of 2 to the power x minus 8/10. 8/10 means cos of alpha into cos of 2 to the power x. बरोबर. sin of alpha into sin of 2 to the power x minus 8/10 means cos of alpha into cos of 2 to the power x. So sin inverse of आता इथे व्हॅल्यू कोणती तयार झालेली आहे एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बट cos of a minus b आता इथे काय आहे अल्फा आणि 2 to the power x आहे अल्फा मायनस अल्फा प्लस इथे जर मायनस आहे तर इथे प्लस घेतोय cos of alpha plus 2 to the power x means cos of alpha into cos of x. ओके, आता थोडस यामध्ये थोडस आपल्याला हे करावं लागेल चेंज करावं लागेल पाहू आपण काय होतं तर cos of alpha minus cos of 2 to the power x minus sin of alpha into sin of 2 to the power x. परंतु यामधून मायनस कॉमन काढावं लागेल. काय कॉमन काढावं लागेल मायनस जर कॉमन काढला तर इथे काय झालेलं आहे दॅट इज मायनस sin of alpha into sin of 2 to the power x minus cos of alpha into cos of 2 to the power x. बरोबर आहे. ही कोणाची व्हॅल्यू झाली आहे cos of alpha plus 2 to the power x ची व्हॅल्यू आणि म्हणून यामध्ये y is equals to sin inverse of याच्या जागेवर मी ही व्हॅल्यू जर टाकली तर मायनस cos of alpha plus 2 to the power x झालेला आहे. बरोबर. आता इथे sin inverse of minus cos of alpha plus 2 to the power x जर असेल तर यामध्ये एक फॉर्म्युला लक्षात घ्या sin inverse of minus x आन्सर इज minus sin inverse of x असतो. मग या फॉर्म्युल्यानुसार काय होणार तर minus sin inverse of cos of alpha plus 2 to the power x झालेला आहे. त्यानंतर sin inverse of cos of x जर असेल तर π/2 minus x असतो. म्हणजेच minus π/2 minus alpha plus 2 to the power x झालेला आहे. बरोबर. आता यामध्ये मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर minus π/2 minus of minus that is plus alpha plus 2 to the power x. Alpha means what? Alpha म्हणजेच तुम्हाला माहिती आहे tan inverse of 3/4. So minus π/2
plus tan inverse of 3 by 4 plus 2 to the power x. And now differentiate y with respect to x. आता याला differentiate करतो with respect to x. So dy by dx is equals to d dx of pi by 2 minus pi by 2 plus tan inverse of 3 by 4 plus 2 to the power x. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येतो. What is the derivative of minus pi by 2? Pi by 2 is a constant, so 0. Tan inverse of 3 by 4 again constant, so the derivative is 0. And 2 to the power x चा derivative 2 to the power x into log of 2, and so the final answer is 2 to the power x into log of 2 is the final answer. प्रॉब्लेम कशा पद्धतीने केलेला आहे ते व्यवस्थित पहा. सुरुवातीला कोसेक इन्व्हर्सचं कन्वर्शन साइन इन्व्हर्स मध्ये केलेलं आहे, म्हणजे याचा रेसिप्रोकल घेतलाय. डिनॉमिनेटर सेपरेट करून लिहिला, याच्या जागेवर साइन ऑफ अल्फा, याच्या जागेवरती कॉस ऑफ अल्फा. मग साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा यामध्ये जर व्हॅल्यूज टाकल्या तर आन्सर किती आला? 1. tan ऑफ अल्फा म्हणजे sin ऑफ अल्फा अपॉन cos ऑफ अल्फा. सो 6/10 डिवाइडेड बाय 8/10 म्हणजे 6/8 दॅट इज 3/4. बरोबर. मग अल्फा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 3/4. नाउ द इक्वेशन फर्स्ट बिकम, हा इक्वेशन फर्स्ट काय बनेल तर y इज इक्वल्स टू sin इनवर्स ऑफ याला sin ऑफ अल्फा into sin of 2 to the power x minus cos of alpha into cos of 2 to the power x. बरोबर. मग यामध्ये फॉर्म्युला तयार होतो cos of a plus b चा. सो cos of alpha into cos of 2 to the power x minus sin of alpha into sin of 2 to the power x. या दोघांमधून जर मायनस कॉमन काढला तर sin of alpha into sin of 2 to the power x minus cos of alpha into cos of 2 to the power x. बरोबर. म्हणजे ही टर्म तयार झालेली आहे. सो याच्या जागेवर आता पुन्हाच्या याच्या जागेवर सॉरी इथे ही टर्म मिळालेली आहे. ओके. म्हणजे y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ याच्या जागेवर मी ही टर्म लिहिलेली आहे, परंतु इथे कोण आहे? मायनस. सो मायनस कॉस ऑफ अल्फा प्लस 2 टू द पॉवर x झालेला आहे. साइन इनवर्स ऑफ मायनस x म्हणजे मायनस साइन इनवर्स ऑफ x. सो मायनस साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ अल्फा प्लस 2 टू द पॉवर x. बरोबर. साइन इनवर्स ऑफ कॉस म्हणजेच काय आलं? पाय बाय 2 मायनस अल्फा प्लस 2 टू द पॉवर x. म्हणजेच मायनस ने जर याला मल्टिप्लाय केला तर मायनस पाय बाय 2 मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस अल्फा प्लस 2 टू द पॉवर x. अल्फा मीन्स व्हॉट? tan इनवर्स ऑफ 3 by 4. बरोबर. आणि मग त्याला काय केलं आहे? डिफरन्शिएट. वी गेट दी आन्सर. डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स 3 by 4 आन्सर इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 to the power x 2 to the power x into log of 2. ओके. तर अशा पद्धतीने हे आपल्याला आन्सर काढता येतात. परत एक प्रॉब्लेम घेऊ आपण. आता यामध्ये लेट y is equals to sin inverse of cos of root of x plus sin of root of x divided by root 2. Very simple problem. आता याला काय करतो आहे? sin inverse of याचा डिनॉमिनेटर म्हणजे 1 by root 2 into cos of root of x plus 1 by root 2 into sin of root of x होईल सर. Put 1 by root 2 is equals to sin of alpha and 1 by root 2 is equals to cos of alpha. आणि हे चेक करण्यासाठी आपण काय करतो आहे तर sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू 1 by root 2 स्क्वेअर प्लस 1 by root 2 स्क्वेअर मीन्स 1 by 2 प्लस 1 by 2 मीन्स किती झालेला आहे? 1. म्हणजे याचा अर्थ ह्या व्हॅल्यूज करेक्ट आहे. त्यानंतर ऑल्सो tan of alpha is equals to sin of alpha upon cos of alpha. Sin of alpha means 1 by root 2. Cos of alpha means 1 by root 2. So the answer is 1. म्हणजेच यामध्ये आपल्याला अल्फा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1 लिहिता येईल
राहू द्या 45 वगैरे काही लिहित बसू नका. अल्फाची व्हॅल्यू 45 होतं हे लिहित बसू नका. नाउ धिस इक्वेशन फर्स्ट बिकम इक्वेशन फर्स्ट काय बनेल तर y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1/√2 means sin of alpha into cos of x plus 1/√2 means cos of alpha into sin of x. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे बट साइन ऑफ अल्फा प्लस x चा फॉर्म्युला होतो साइन ऑफ अल्फा इंटू कॉस ऑफ x प्लस कॉस ऑफ अल्फा इंटू साइन ऑफ x हा फॉर्म्युला तयार होतो. मग या फॉर्म्युल्यानुसार इथे काय होणार तर y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ याला आपण साइन ऑफ अल्फा प्लस x लिहू शकतो. सो साइन इनवर्स ऑफ साइन म्हणजे काय अल्फा प्लस x. अल्फा मीन्स व्हॉट tan इनवर्स ऑफ 1 tan inverse of 1 plus काय झालेलं आहे x and now differentiate y with respect to x and therefore dy by dx is equals to ddx of tan inverse of 1 plus x. The derivative of tan inverse of 1 is a constant, so derivative is 0 and derivative of x is 1, so the answer is 1. म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काय झालेली आहे 1 and this much is the answer. ओके तर कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हे लक्षात आलेलं आहे. तर पहा हे बाकीचे जे उरलेले प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला करून पाहिजे. हे तर सर्व सॉल्व्ड आहे पुस्तकामध्ये आहे आणि हे जे बाकीचे आहेत दोन हे तुम्हाला स्वतः करून पाहिजे. ओके मेथड सेम यूज करा, मेथड चेंज करू नका. ठीक.